जय हो, राम राम, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या सर्वांचे सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज, गुड न्यूज. कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी. शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या बाजार समितीमध्ये 8,000च्या पुढे कापूस गेला, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्याचबरोबर मुख्य करून खानदेशातून एक ब्रेकिंग न्यूज आलेली, ती बातमीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, एकदा कापसाचे बाजारभाव नंतर बातमी सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 8,025 रुपये जास्तीत जास्त. मित्रांनो, खाजगी बाजाराचा विचार केला सेलू परभणी तर या ठिकाणी 7,521 रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी सुद्धा जवळपास 8,000च्या घरात म्हणजे 7,925 रुपये हा जास्तीत जास्त दर कापसाला मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, बीडमध्ये 7,650 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती बाजार समिती 100 क्विंटल कापसाची आवक होऊन 8,150 रुपये 8,000च्याही पुढे भाव जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, सावनेर 2,500 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,300 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे बातमी सांगणार आहे. मित्रांनो, राळेगाव 1900 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर 150 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,850 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पारशिवनी 268 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,325 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर घाटंजी 1,050 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, उमरेड 192 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,550 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती मारेगाव 224 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,750 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, काटोल 48 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, वर्धा 150 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,850चा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सिंधी सेलू 600 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,995चा दर मिळताना दिसत आहे. बातमी बघूया मित्रांनो. खानदेशात कापसाच्या आवकेत घट, दरात सुधारणा, शेतकऱ्यांकडील साठा अल्प. सविस्तर समजून घेऊ मित्रांनो. देशात सध्या रोज 3 ते 3,500 क्विंटल कापसाची आवक होत आहे. आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबर मध्यात रोज 6 ते 7,000 काठीची कापसाची आवक होत होती. आता आवक कमी आहे. यंदा कापूस लागवड घटली. रोगराई व अतिपावसाने उत्पादन कमी झाले आहे. सध्या काही तालुक्यातच कापसाची आवक आहे. अनेकांनी कापसाची विक्री फेब्रुवारी व मार्चच्या मध्यात केल्याने आता कापूस आवक कमी आहे. आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचे चित्र आहे. पुढील 10 ते 15 दिवसानंतर फक्त 1,500 ते 2,000 क्विंटल कापसाची आवक होईल, कारण आता शेतकऱ्याकडे कापूस साठा अल्प आहे. खानदेशसह अन्य भागात अद्याप कापसाची आवक कमी असल्याने खेडा खरेदी फारशी सुरू नाही. कापूस दर विविध भागात वेगवेगळे आहे. खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल 7,100 रुपये दर, तर काही भागात कमी दर आहे. कापूस आवक कमी असल्याने जिनिंगमध्ये आता वाढ होताना दिसत आहे. शेतकऱ्याकडे कापूस फारसा नाही. यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी 80 किलो ते 1 क्विंटल एवढेच आहे. अतिपावसात सर्वत्र कापसाची हानी झाली आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याची दिसत आहे. खानदेशात 20 लाख गाठीचे उत्पादनही शक्य नाही, असेही सांगितले जात आहे. यामुळे कापसाच्या दरात अजून तेजी येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलेली आहे. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.